श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आता आम्ही निघालेलो आहोत साड्यांची खरेदी करण्यासाठी. बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकताय. ढगाळ वातावरण आहे. भरपूर असा पाऊस झालेला आहे. त्यामुळे कोणता ऋतू सुरू आहे हेच कळत नाहीये. जसं काही पावसाळा उन्हाळ्यातच सुरू झालाय असंच म्हणावं लागेल आता. पण त्या ऋतूची मजाच वेगळी असते. पण काही गोष्टी हातात नसल्यामुळे इलाज नाही. तर नेहमीप्रमाणे आम्ही ज्या शॉपमध्ये जातो तिथेच जातोय. दुसरीकडे गेलं ना मला काही गोष्टी आवडत नाही. तुमच्याही बाबतीत असं होतं का? मला कमेंट करून नक्की सांगा. कारण आपल्याला जे शॉप आवडतं, तिथे ज्या गोष्टी आवडतात, त्या इतर ठिकाणी बघितल्या ना, की मग असं वाटतं, की आपण जिथे नेहमी शॉपिंग करतो त्याच शॉपमध्ये गेलो असतो तर बरं झालं असतं. त्यामुळे कन्फ्यूज होण्याऐवजी थेट आम्ही त्या शॉपमध्ये निघालो. नेहमी मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करत असते. तेच माझं आवडीचं ठिकाण म्हणजे राज. जालना रोडला हे मोठं असं शॉप आहे आणि तिथेच मला साड्या आवडतात. नेहमी मी साड्यांची खरेदी असेल तर ती तिथेच करत असते. सध्या लग्नसराईचे दिवस आहे त्यामुळे दुकानामध्ये भरपूर अशी गर्दी असतेच. कारण नवरदेव नवरीसाठी लागणारं सगळंच काही इथे मिळून जातं एकाच छताखाली. त्यामुळे प्रायोरिटीवर राजच असतं आमच्या छत्रपती संभाजीनगरला. आणि तसंही तुम्हाला काही साड्यांची खरेदी करायची असेल, ज्या सिल्कच्या साड्या आहेत किंवा कॉटनच्या साड्या आहेत त्या देखील इथे छान मिळतात, म्हणून मला इथेच यावंसं वाटतं. तर पोहोचलेलो आहोत. अचानकच साडी खरेदी करण्याचं ठरलं आणि त्याचं कारण काय हे तुम्हाला पुढे समजेलच. तर इथे तुम्ही बघू शकताय थोडीशी गर्दी होती अलीकडच्या सेक्शनमध्ये आणि पलीकडे जे कॉटनचं किंवा सिल्क साड्यांचं जे सेक्शन आहे तिथे फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे निवांत अशी खरेदी करता आली आणि व्हरायटी असतेच त्यामुळे मग प्रश्नच नाही येत की साडी न आवडण्याचा. तर इथे इथे न बघता म्हणजे इथे कसं वर्कच्या वगैरे साड्या मिळतात. तर इथे मी कधी बघत नाही कारण मला कॉटनच्याच साड्या जास्त आवडतात. तर कॉटन सिल्क असेल किंवा कॉटन चंदेरी असेल तर अशा साड्या मला जास्त आवडतात. तर इथे साड्या मी बघत होते आणि नित्याची मध्ये लुडबुड सुरू होती, की ही साडी मला खूप आवडली, ही घ्या मम्मीसाठी. आणि ही एक साडी इथे तुम्ही बघताय तर क्रीम आणि ग्रीन कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये ती पण मला आवडली होती. पण ती सेल झाली होती त्यामुळे मग दुसरं पॅटर्न पण यामध्ये नव्हतं. तर नित्याच्या हातात जी बघताय ती त्या टाईपमध्ये होती पण कलर मला फारसा आवडला नाही. म्हणून मग मी ही काही घेतली नाही. आणि इथे तुम्ही या सेक्शनला बघताय की फारशी गर्दी नव्हती. साड्यांचं कसं असतं ना, आपण एक पॅटर्न फिक्स ठरवून गेलो ना, तर मग फारसा वेळ लागत नाही. नाहीतर तिथे असलेल्या व्हरायटी बघण्यातच भरपूर असा वेळ जातो. मग मला माहिती होतं की मला काय घ्यायचं आहे नेमकं. तर तशाच साड्या मी त्यांना दाखवायला सांगितल्या आणि अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये माझी साडी जी आहे ती चॉईस झालेली आहे. खरं तर साडी खरेदी करण्यासाठी जर मैत्रिणींसोबत आलो ना, तर फारसा वेळ लागला तरी काही हरकत नसते. पण जेव्हा जेंट्स सोबत असतात ना, तेव्हा ते खूप घाई करतात, की लवकर आवरा, किती वेळ बघताय, साड्या किती बघताय. त्यामुळे मग पटकन चॉईस केली. तर 2-3 साड्या मी अशा लावून बघितल्या आणि यांना विचारत होते, की कशी वाटते, कोणती चांगली वाटते. तर त्यांना जी आवडली तीच मी घेतलेली आहे आणि ह्या साड्या तर मी घेतल्याच, पण या व्यतिरिक्त अजून एक साडी मला खूप कमी किमतीमध्ये मिळाली. ती देखील मी घेतलेली आहे. पुढे काय खरेदी केलं हे मी तुमच्यासोबत शेअर करेलच. पण इथे ज्या साड्या मी लावून बघत होते तर त्यातली ह्यांना जी आवडली तीच मी चॉईस केलेली आहे. तर वरच्या सेक्शनला साडी वगैरे घेतल्यानंतर तिथे आपल्याला रिसिप्ट वगैरे घ्यावी लागते आणि त्यानंतर खाली आलो. खाली जेंट्सचं सेक्शन आहे. तिथे कुर्ता पायजामा वगैरे आम्ही बघितले आणि त्यानंतर मग बिल वगैरे केलं. तर इथे तुम्ही बघू शकताय की जिथं गेलं तिथं मला महाराज हे दिसतातच. इथे गजानन महाराज होते, स्वामी समर्थ महाराज, साईबाबा, त्याचबरोबर तुळजाभवानी आई आणि भरपूर असे देवांचे फोटो वगैरे लावलेले होते. छान वाटलं. त्यानंतर बाहेर निघालो तर रातच्या बाहेरच ना इथे असं मुलांसाठी खेळण्यासाठी सेक्शन आहे. तर नित्याला देखील या ट्रेनमध्ये बसायचं होतं, पण सध्या ती फुल होती. तोपर्यंत मग आम्ही इथे असलेली फेमस अशी मलाई रबडी आणि केसर जिलेबी जी आहे ती टेस्ट केली. मला इथे आल्यानंतर ही खाण्याचा मोह आवरतच नाही. खूप फेमस अशी जिलेबी आहे आणि तुम्ही जर कधी इथे आलात तर नक्की टेस्ट करून बघा. कॉम्बिनेशन खूपच छान आहे आणि जिलेबीची टेस्ट इतकी सुंदर आहे आणि गरम-गरम जिलेबी इथे मिळते आणि थोडीशी कडक असेल ना जिलेबी तीच खाण्यात मजा आहे. जेव्हा ती थंड होते तेव्हा ती सॉफ्ट होऊन जाते. मग काही अर्थ नाही. हे रबडीसोबतचं कॉम्बिनेशन खूपच अप्रतिम असं आहे आणि इथली ही फेमस अशी डिश आहे. राजच्या अगदी शेजारीच हे एक हॉटेल आहे आणि तिथे ही जलेबी तुम्हाला मिळून जाते. त्यानंतर मग आम्ही आलो ग्लॅमरमध्ये, निराला बाजारमध्ये हे एक शॉप आहे. इथेच मी नेहमी येते. काही स्किन केअरचे प्रॉडक्ट जे आहेत ते घ्यायचे होते आणि तसंही छोटी-मोठी अशी शॉपिंग करायची होती. तसं मी ऑनलाईन प्रिफर करते, पण कधी इथे आलोच तर मग मी ग्लॅमरमध्येच जाते. तर इथे तुम्ही बघू शकता 30% ऑफ होतं. त्यामुळे खरेदी केली. तर नित्याचं कसं असतं, की हे घे, ते घे आणि मग ज्या गोष्टी नाही घ्यायच्या त्या पण घेतल्या जातात.
पण असं न करता मला जे घ्यायचं होतं महत्त्वाचं तेच मी घेतलेलं आहे. मला हे शॉप खूप आवडतं कारण एकाच छताखाली सगळ्या गोष्टी मिळून जातात. इकडे-तिकडे फिरण्याची गरज पडत नाही. सगळ्या ब्रँडचे कॉस्मेटिक तुम्हाला इथे मिळतात. त्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही स्किन केअर रिलेटेड प्रॉडक्ट्स हवे असतील तर ते देखील मिळतात. तर सगळी शॉपिंग वगैरे करून घेतली. नित्याला जे हवं होतं ते देखील घेतलेलं आहे आणि मग बिलिंग काउंटरला आले. तर तर आधीची माझी जी खरेदी होती त्या खरेदीवरती मला अजून काही पर्सेंट डिस्काउंट मिळालं. तर तेच मी त्यांना सांगत होते, की एवढे पॉइंट्स माझे झालेले आहेत. त्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतरनं जी खरेदी केलेली आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण खूप थकले होते. स्वयंपाक वगैरे आधीच करून गेले होते. त्यानंतर जेवणं वगैरे केली आणि आता मी रात्री झोपण्याआधी ना स्किन केअर करत असते. आता खूप सिरियसली मी घेतलेलं आहे कारण खूप दुर्लक्ष झालं माझ्या चेहऱ्याकडे आणि मला एक कमेंट पण आली होती, की "ताई तुम्ही डार्क सर्कलसाठी कोणती क्रीम लावताय?" कारण आता डार्क सर्कल थोडेसे लाईट झाल्यासारखे वाटताय. तर डार्क सर्कल जे आहेत ते मला खूप दिवसापासून आलेले आहेत. जेव्हापासून मला मुलं झाली ट्विन्स तेव्हापासून हे डार्क सर्कल मला आहेत. तर ते कधी खूप डार्क दिसतात, कधी-कधी लाईट होतात आपोआपच आणि ते कसं पिरियड सायकलवर पण असतं. तर असो आता मी स्किन केअर करत आहे रात्रीचं, तर ते आधी तुमच्यासोबत शेअर करते. तर एक सीरम जे आहे ते आपल्या स्किन केअरमध्ये असायलाच हवं. मग तुम्ही नायसिनामाइड यूज करू शकता, कोजिक ॲसिड किंवा व्हिटॅमिन सी एक तरी सीरम तुमच्या स्किन केअरमध्ये तुम्ही इन्क्लूड करा आणि कसं असतं कोणतंही सीरम जे आहे ते एकटं वर्क करत नाही. पण जेव्हा तुम्ही योग्य पद्धतीने याचा वापर करता, योग्य प्रॉडक्टसोबत याचं लेयरिंग करता, कंबाईन करून हे प्रॉडक्ट वापरता, तेव्हा तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळतात. मला देखील हे माहिती नव्हतं, पण आता अनुभवातून मी शिकते की कोणतं सीरम मला सूट करते. बरेचसे सीरम, क्रीम्स मी वापरून बघितले. आता वयानुसार कसं असतं, की चेहऱ्याची जी इलॅस्टिसिटी असते ती कमी होते. आपली स्किन लूज पडायला लागते. आपल्या चेहऱ्यातलं जे मॉइश्चर असतं ते कमी होतं. म्हणून आपल्याला स्किन केअर करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर सध्या तर मी नायासिनामाइडचं सीरम वापरतीये. नायासिनामाइड जे आहे ते तुमच्या चेहऱ्यावरती जे डार्क स्पॉट असतात ते कमी करतात. जसं की माझ्या चेहऱ्यावरती डार्क सर्कल आहेत. माझी पूर्ण स्किन जी आहे ती व्यवस्थित आहे. फक्त माझी स्किन जी आहे ती नॉर्मल टू ड्राय आहे आणि जेव्हा तुमची स्किन ड्राय असते त्यावेळेस तुमचा सगळा ड्रायनेस जो आहे तो डोळ्याखाली जमा होतो आणि म्हणूनच आपल्या डोळ्याखाली काळी वर्तुळं दिसतात. आणि खूप जण कमेंट पण करतात, की "ताई तुमच्या डोळ्याखाली एवढी डार्क सर्कल कशी?" तर स्किन टाइपनुसार तुम्हाला काही ना काहीतरी प्रॉब्लेम जे आहे ते असतातच. बऱ्याचशा मैत्रिणींना पिंपल्स असतील, कोणाला वांग असतं, कोणाला डार्क सर्कल असतात. तर हे अतिशय कॉमन रिझन आहे. यामध्ये तुम्हाला काही शरीरात डेफिशियन्सी असेल तरी देखील असे प्रॉब्लेम होऊ शकतात. ज्यामध्ये मला आता व्हिटॅमिन B12चं जे आहे ती डेफिशियन्सी माझ्या शरीरात आहे. त्याचबरोबर व्हिटॅमिन डी देखील माझ्या शरीरात कमी आहे. त्यामुळे हे डार्क सर्कल मला दिसतात. कधी-कधी ते लाईट होतात, कधी-कधी खूप जास्त दिसतात. तर आता पहिलं प्रॉडक्ट जे मी वापरलं ते म्हणजे प्लमचं नायासिनामाइड. ते सीरम वापरून झाल्यानंतर दुसरं जे प्रॉडक्ट मी वापरते रोजच्या रात्रीच्या स्किन केअर रूटीनमध्ये ते म्हणजे रेटिनॉल. रेटिनॉल तुम्ही कोणत्याही ब्रँडचं वापरू शकता. 40शी नंतर रेटिनॉल वापरणं अतिशय महत्त्वाचं आहे. रेटिनॉल हे अँटी एजिंगसाठी अतिशय महत्त्वाचं प्रॉडक्ट आहे. तुमच्या नाईट स्किन रूटीनमध्ये रेटिनॉल हे असायलाच हवं. पण असं नाही की तुम्ही रोज रेटिनॉलच लावताय असं न करता वेगवेगळे लेयरिंग जे आहे ते तुम्हाला रोज करायचे असतात. म्हणजे एक दिवस तुम्ही रेटिनॉल लावलं तर दुसऱ्या दिवशी तुम्ही नायासिनामाइड प्लस मॉइश्चरायझर लावू शकता. आता उन्हाळा असल्यामुळे मी मॉइश्चरायझर स्किप करते कारण खूप जास्त लेयरिंग केली ना तर स्किन ऑइली होते आणि मग पिंपल्स येण्याचे पण चान्सेस असतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये फारशी स्किन केअर करण्याची गरज पडत नाही. पण जेवढ्या चेहऱ्याला गरज आहे तेवढी स्किन केअर जी आहे ती मी करत असते. हे 2च प्रॉडक्ट मी सध्या रात्रीच्या रूटीनमध्ये वापरते आणि डोळ्याखालच्या डार्क सर्कलसाठी खूप अंडर आय क्रीम वगैरे वापरून झाल्यानंतर एक क्रीम मला सूट झाली आणि त्यामुळे माझ्या चेहऱ्यामध्ये मला फरक पण जाणवू लागला आणि ती क्रीम आहे प्लमची. प्लमची अंडर आय डार्क सर्कलची जी नाईट क्रीम आहे किंवा अंडर आय क्रीम आहे ती मला सूट झाली तर तीच मी वापरतीये. याच्यामध्ये तुम्हाला बघू शकता व्हिटॅमिन सी आहे, त्याचबरोबर पेप्टाइड आहे आणि कॅफेन पण आहे. तर हे 3चं कॉम्बिनेशन जे आहे ते डोळ्याखालच्या डार्क सर्कलसाठी अतिशय सुटेबल आहे. मला तर ही सूट झाली. आता प्रत्येकाचं स्किन टाइप वेगवेगळं असतं. तुम्हाला जर असतील डार्क सर्कल तर ही क्रीम तुम्ही नक्की वापरून बघा. कुठलाही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही. माझी ही क्रीम खूप दिवसापासूनची मी वापरतीये आणि हे सगळे प्रॉडक्ट जे आहेत ते मी माझ्या पैशांनी खरेदी केलेले आहेत. अंडर आय डार्क सर्कल्सची क्रीम लावत असताना रिंग फिंगरचाच वापर करायचा कारण ती जी क्रीम आहे ती आपल्याला कमी प्रेशरने आपल्या डोळ्याच्या खाली लावावी लागते कारण डोळ्याखालची जी त्वचा आहे
ती खूप नाजूक असते, त्यामुळे आपल्याला अतिशय हळुवारपणे ही जी जागा आहे ती हाताळावी लागते. म्हणून रिंग फिंगरचा वापर करून गोलाकार आकारात असं ते क्रीम जे आहे ते लावून घ्यायचं आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी मी लिप बाम लावते. आणि बस माझं सध्या उन्हाळ्यातलं हे रात्रीचं स्किन केअर रुटीन आहे. तर रेटिनॉल 3 दिवस लावते. 3 दिवस मी नायासिनामाइड आणि मॉइश्चरायझर लावते. कारण कोणतंही प्रॉडक्ट तुम्ही सलग वापरलं तर ते रिझल्ट देत नाही. पण तुम्ही असं अल्टरनेट डेजला किंवा थोडंसं 3 दिवस सोडून वेगळी क्रीम वापरली तर मग तुम्हाला छान रिझल्ट मिळू शकतात. तर झालेलं आहे माझं रात्रीचं स्किन केअर रुटीन. रात्री खूप उशीर झाला होता, त्यामुळे पुढचं शूटिंग मी घेतलं नाही आणि मी जी काही खरेदी केली होती ती आता मी दुसऱ्या दिवशी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर सगळ्यात आधी ग्लॅमरमधून मी काही प्रॉडक्ट खरेदी केले होते. बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत जसं की वॅक्सिंग असेल किंवा थ्रेडिंग असेल ते मी घरीच करते. वॅक्ससाठी मी बीटचे स्ट्रिप जे मिळतात ते वापरते आणि त्यासोबतच काही गोष्टी ज्या आहेत त्या लागत होत्या त्या घेतल्या. बेसिकच आहेत. पॉन्ड्सचं पावडर असेल किंवा नित्यासाठी तिने ब्रश घेतले होते. नित्याचं स्किन केअरचं म्हणजे अजूनही मी तिच्यासाठी हिमालयाचीच साबण आणि क्रीम वापरते. दुसरं कोणतेही प्रॉडक्ट तिच्या स्किनवरती मी अप्लाय करत नाही. तिची खूप इच्छा असते की मम्मी मला हे लावू दे, ते लावू दे. पण सध्या ती लहान आहे, त्यामुळे तिला आत्तापासूनच मी सवय लावणार नाही. कारण आत्तापासून लावलं तर मग स्किन पण खराब होते. तर नित्याला हे नेल पेंट हवं होतं. तर नेल पेंट आणि नेल पेंट रिमूव्हर घेतले आणि हे 2 चॉप देखील मी घेतलेले आहेत. थोडेसे वेगळ्या आकाराचे वाटले मला आणि ग्लॅमरमध्ये कसं हे जे चॉप आहे त्याची क्वालिटी खूप छान मिळते, म्हणून मी तिथूनच शक्यतो चॉप जे आहे ते घेत असते. आणि त्यानंतर मला कॉम्पॅक्ट पावडर घ्यायचं होतं. माझी खूप ड्राय स्किन आहे, त्यामुळे मला कोणतंच कॉम्पॅक्ट पावडर असेल किंवा BB-CC क्रीम जी आहे ती लवकर सूट होत नाही. तर लॅक्मेचं हे मॉइश्चरायझिंग असं कॉम्पॅक्ट आहे. यामुळे माझी स्किन अशी ओढल्यासारखी वाटत नाही, म्हणून मला हे सूट होतं. त्यामुळे प्रत्येक वेळी मी हेच कॉम्पॅक्ट घेते. तर याचं सध्या पॅकेजिंग बदललेलं आहे. आधी हे मरून कलरची वरची पॅकेजिंग असायची, पण आता ब्लॅक मध्ये येतं. मला असं वाटलं हे दुसरं असेल, पण तिथे असलेल्या ज्या मुली असतात आपल्याला सांगण्यासाठी, त्यांनी सांगितलं की फक्त वरचं पॅकेजिंग बदललंय, प्रॉडक्ट तेच आहे. तर मला हे खूप सूट होतं आणि याचा मी दुसरा शेड घेतलेला आहे मार्बल आणि खूप मॉइश्चरायझिंग असं आहे. इथे तुम्ही बघू शकता की असं लावल्यासारखं वाटत नाही. थोडंसं हलकंसं असं टिंट यामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही जर सनस्क्रीन लावलं त्यावरती हे कॉम्पॅक्ट लावलं तरी तुमचं काम हे होतं. मी फारसं असं मेकअप करत नाही. मला आवडत पण नाही आणि मेन म्हणजे मला ते सूट होत नाही. खूप अशी स्किन ओढल्यासारखी वाटते. म्हणून मी फारसे मेकअपचे प्रॉडक्ट्स देखील वापरत नाही आणि जी बीबी क्रीम मला सूट होते ती म्हणजे ही गार्नियरची. ही देखील मॉइश्चरायझिंग आहे. म्हणजे असं मॉइश्चरायझर लावल्यासारखीच ही बीबी क्रीम आहे. यामध्ये हलकासा असा टिंट आहे जो तुम्हाला फाउंडेशन लावल्यासारखा इफेक्ट देतो. बाकी यामध्ये असं खूप जास्त असं हेवी फाउंडेशन किंवा हेवी बीबी क्रीम सारखं असं कोणतेच इन्ग्रेडियंट नाही. त्यामुळे गार्नियरची ही बीबी क्रीम मी वापरत असते. तर तुम्ही ते बघू शकता. डुई फिनिशमध्ये ही गार्नियरची बेबी क्रीम आहे आणि हीच मला सूट होते. मग मॉइश्चरायझर नाही लावलं तरी चालतं, कारण यामध्ये मॉइश्चरायझर प्लस SPF पण आहे आणि डायरेक्ट यावरती मी कॉम्पॅक्ट लावत असते. तर बस हे 2च प्रॉडक्ट मी माझ्या म्हणजे बाहेरच्या रुटीनसाठी जेव्हा मी बाहेर जाते तेव्हा मी हे 2 प्रॉडक्ट लावत असते. आणि ज्या पायाच्या टाचा आहेत त्या घासण्यासाठी हे एक स्क्रबर घेतलं. हे खूप छान आहे. 1-2 वेळा आम्ही वापरलं, पण असं वापरून ते तुटतं, म्हणून मग हे घ्यायचं होतं. आणि व्हीटच्या ह्या स्ट्रिप घेतलेल्या आहेत. मी घरीच वॅक्स करते, त्यामुळे आता केस पण माझ्या हातावरचे वाढले होते, तर त्यासाठीच हे व्हीटचं घेतलं होतं. आणि एवढे प्रॉडक्ट्स मी स्किन केअर म्हणजेच ग्लॅमरमधून घेतलेले आहेत जे मला घ्यायचे होते. आता जी खरेदी मी केलेली आहे साड्यांची, ती मी तुमच्यासोबत शेअर करते. तर साडी कशासाठी घेतली, तर साडी मी माझ्यासाठी नाही तर सासूबाई म्हणजेच आईसाठी घेतलेली आहे. आणि जो कुर्ता पायजामा आहे तो मी सासऱ्यांसाठी घेतलेला आहे. दोघांचंही जवळपास सिमिलर कॉम्बिनेशन झालेलं आहे. कारण थोडंसं मॅचिंग असं घ्यायचं होतं. ऑकेजन पण तसंच आहे. येणाऱ्या व्लॉगमध्ये तुम्हाला ते कळेलच. तर इथे आईची साडी तुम्ही बघू शकताय. चंदेरी कॉटनमध्ये घेतलेली आहे. आणि कसं मला सांगितल्याप्रमाणे कॉटनच्याच साड्या आवडतात. तर ही कॉटन, चंदेरी, सिल्क असं मिक्स कॉम्बिनेशन आहे. आणि कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकताय. खूप आवडला मला. आणि मी यांना विचारत होते आणि हे सोबत असले ना की खूप कन्फ्यूज करतात. आपल्याला जो कलर आवडतो तो यांना आवडत नव्हता. मग त्यांच्याच चॉईसने मी साडी घेतली. शेवटी म्हटलं की तुमच्या आईसाठी घ्यायची तुम्हीच घ्या तुमच्या चॉईसने. ते म्हणे फक्त तुला ज्या आवडल्या त्या साईडला कर. आणि ह्यांनीच चॉईस केलेला कलर जो आहे तो मी घेतलेला आहे. तर 3,500 मध्ये म्हणजे 3390 ला ही साडी पडलेली आहे. आणि खूप छान असं कलर कॉम्बिनेशन आहे. कॉटन, चंदेरी सिल्क किंवा माहेश्वरी सिल्क तुम्ही म्हणू शकता. ही साडी घेतलेली आहे. आणि ही साडी तर घेतलीच, पण आता साडी घ्यायला गेलो की आपण दुसऱ्याही साड्या बघतो, तर तसंच माझ्या बाबतीत पण झालं. ही साडी बघत असताना मला अजून एक साडी दिसली. ही मी सासूबाईंसाठी साडी घेतलेली आहे.
वयानुसार म्हणजे हलक्या-फुलक्या साड्या कॉटनच्या जर असतील ना, तर त्या कॅरी करायला देखील खूप सोप्या होतात आणि उगाचच सिल्क किंवा खूप हेवी अशा साड्या त्यांना छानही दिसत नाही आणि त्यांना आता वयानुसार त्या मेंटेन करणं पण किंवा कॅरी करणं पण अवघड आहे. म्हणून ही साडी मी त्यांच्यासाठी घेतली आणि तिथेच असं लक्ष माझ्या एका साडीवरती गेलं, तर ती मला साडी खूप आवडली. तर ही साडी मी माझ्यासाठी घेतली. तुम्ही बघू शकता इक्कत प्रिंटमध्ये, ही पण कॉटनमध्येच आहे. पण एवढी सुंदर साडी आहे ना, मला पाहता क्षणी आवडली. तुम्हाला कशी वाटली? नक्की सांगा. बघा, इक्कत प्रिंटचे तुम्ही बघितले असेल, सिल्कमध्ये पण हे प्रकार मिळतात. माझ्याकडे इक्कतची साडी म्हणजे नव्हतीच, म्हणजे इक्कत प्रिंटमध्ये आणि मला सिल्कमध्ये घ्यायची होती. पण म्हटलं चला आता सिल्कमध्ये नाही तर कॉटनमध्ये तरी आपल्याला मिळाली, तर ही घेऊन टाकूयात. तर ही साडी घेतली. फक्त ₹630 ला मला मिळाली आणि एवढ्या स्वस्तात ही साडी मिळाली, त्यामुळे मी पटकन घेऊन टाकली. तसं मला वाटलं, की ही थोडी महागाची साडी असेल, म्हणून मी म्हटलं आधी घेऊ की नको? पण मग किंमत बघितल्यावर मी यांना म्हटलं, "मी घेऊ का?" तर हे म्हणे, "घे ना, मग तुला घ्यायची तर आवडली असेल तर नक्कीच घे." तर ही साडी मी माझ्यासाठी घेतली. खूप स्वस्तात मस्त, पण मला अतिशय आवडली. आईच्या साडीपेक्षा पण माझी साडी मला खूप आवडली. कलर कॉम्बिनेशन आणि प्रिंट पण छान आहे. आईसाठी थोडीशी रिच घेतलेली आहे आणि आईच्याच साडीला मॅचिंग असं माझ्या सासऱ्यांसाठी मी ड्रेस घेतलेला आहे. तो देखील तुमच्यासोबत शेअर करते. तर आईचं तुम्ही इथे बघू शकता कॉम्बिनेशन ग्रीन आणि ब्लूमध्ये आहे. तर त्यालाच मिळतं-जुळतं असा पप्पांसाठी म्हणजे सासऱ्यांसाठी ड्रेस हवा होता. तर तसाच ड्रेस आम्ही खाली राजमध्येच घेतला. तर हे त्यावरचं जॅकेट आहे आणि एकदम काही परफेक्ट असं कलर नाही, पण जवळपास सेमच आहे. मॅचिंग असं घ्यायचं होतं. तर पप्पांना हा ड्रेस घेतलेला आहे आणि आईची साडी आणि पप्पांचा ड्रेस जो आहे, तो एकदम व्यवस्थित असा मॅचिंग झालेला आहे. तुम्ही बघू शकताय. तर आई-पप्पासाठी खरेदी करायची होती. सोबतच मी माझी पण शॉपिंग केली आणि माझी जी छोटी-मोठी खरेदी होती, ती पण मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. रात्रीचं स्किन केअर रुटीन शेअर केलं. डार्क सर्कलसाठी सध्या मी कोणती क्रीम वापरते, हे देखील तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. अजून तुमच्या स्किन केअर रिलेटेड काही क्वेरीज असतील, तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी सध्या त्यामध्ये अभ्यास करतीये. माझ्या स्किनवरती बरेचसे एक्सपेरिमेंट करतीये आणि त्यातूनच मी तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर केल्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.